अर्जुन आणि सायली आता देणार आहेत लवकरच गुड न्यूज। तर या सर्व अपडेट्ससाठी हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली ही पूर्ण आजी आणि कल्पनाताई यांच्या न कळत घरच्यांसाठी गोडधोडाचं बनवून करणार आहे रिवाज पूर्ण। तर दुसरीकडे अर्जुन हा जोशी वकिलाच्या थोबाडीत देऊन मधुभाऊंसमोर त्याला शिकवणार आहे चांगलाच धडा। तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस खूपच रंजक होत चालली आहे। तर या सिरियलच्या पुढील येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली ही विमलला बोलत असते की मी या घरची नवीन सून आहे, त्यामुळे रीतीप्रमाणे मी गोडाधोडाचा स्वयंपाक पूर्ण करणारच। तेव्हा विमल तिला म्हणते की हे कसं शक्य आहे, अर्जुन दादा सोडल्यास तुमच्या हातचं कोणीही घरामध्ये जेवणार नाही। तेव्हा सायली विमलला म्हणते की तुम्ही सांगा की हे सर्व जेवण तुम्ही बनवलं आहे। आता ठरल्याप्रमाणे जेव्हा घरामध्ये कुणीच नसतं तेव्हा सायली ही गोडाधोडाचा स्वयंपाक करायला सुरुवात करते आणि विमल ही दरवाजाकडे लक्ष ठेवून फेऱ्या मारत असते। ती सायलीला म्हणते की अजून तर कोणीच आलं नाहीये, कोणी आलंच ना तर मी तुम्हाला शिट्टी मारून सांगेन। तर आता थोड्या वेळानेच कल्पनाताई आणि पूर्णा आजी या घराकडे येत असतात। तेव्हा विमल त्यांना पाहते आणि मग ती सायलीला शिट्टी मारून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण विमलची शिट्टी काही वाजत नाही। तेव्हा आता विमल ही चांगलीच घाबरून जाते। तर पूर्णा आजी आणि कल्पनाताई या सायलीला स्वयंपाक करताना पाहतील आणि सायलीच्या सर्व प्लॅनवरती पाणी फिरेल। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन हा जोशी वकिलांकडे येतो। तेव्हा जोशी वकील त्याला म्हणतो की आज माझ्या ऑफिसमध्ये तुमचे पाय। अर्जुन त्याचं वाक्य पूर्णच होऊन देत नाही आणि त्याला जोरात खुर्चीवरनं उठवत म्हणतो चल उठ। तो जोशी वकील घाबरून अर्जुनला म्हणतो की हे असं काय करताय तुम्ही। तेव्हा अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि त्याला ओरडत म्हणतो की मधुभाऊंना फसवत होतास तू। आणि मधुभाऊ पण नेमके त्याच वेळेला ऑफिसमध्ये एंट्री करतात। तेव्हा जोशी वकील मधुभाऊंकडे पाहत म्हणतो की मधुभाऊ बघा तुमच्या जावयाने कशी माझी कॉलर पकडली आहे। पण अर्जुन हा त्या जोशीला म्हणतो की आता तुझा बॉस जरी आला ना तरी मला थांबवू शकत नाही। आणि मग अर्जुन त्याला एक जोरदार कानाखाली ठेवून देतो। अर्जुन त्या जोशीला त्यांनी रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ दाखवतो। जोशी आता व्हिडिओ बघून पुरताच घाबरलेला असतो। आता त्या जोशी वकिलाचं पुढे काय होतं हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। तर प्रेक्षकांनो येणाऱ्या काही भागांमध्येच आपल्याला अर्जुन आणि सायली आपल्याला गुड न्यूज देताना पाहायला मिळणार आहे। म्हणजे आता लवकरच सायली ही प्रेग्नंट असल्याची न्यूज आपल्याला मिळणार आहे आणि याचमुळे पूर्णा आजी आणि कल्पनाताई आणि घरातले सगळेजणच अर्जुन आणि सायलीचं हे नातं एक्सेप्ट करणार आहेत। तर यासारख्या नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।